फॅमिली कॉमेडी असलेला गुलकंद हा सिनेमा चित्रपटगृहात पाहण्याचे आवाहन या चित्रपटाचे कलाकार आणि दिग्दर्शकांनी केले. सांगलीत या चित्रपटाचे कलाकार समीर चौगुले तसेच इतर दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी माध्यमांशी संवाद साधलाय. 1 मे रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. मराठी माणसांनी हा सिनेमा सहकुटुंब पाहावा असे या कलाकारांनी सांगितले. माने आणि ढवळे या 2 कुटुंबांच्या संसारात मुरलेला गुलकंद प्रेक्षकांसाठी एक मनोरंजनाचा अनुभव ठरेल. हा चित्रपट कौटुंबिक विनोदी चित्रपट आहे. सध्या सुरू असलेल्या महाराष्ट्राची हास्य जत्रा या मालिकेतील कलाकाराची भूमिका या चित्रपटात आहे. या चित्रपटाची निर्मिती सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाबरिया यांनी केले. सांगलीमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन ग्रीन FM या चॅनलने केलं होतं. 15-16 चित्रपट मी आजपर्यंत केलेले आहेत. लीड ॲक्टर म्हणून हा माझा पहिलाच आहे. म्हणून मी म्हणतो ना, पहिलं आयुष्य जे असतं ते खूप स्पेशल असतं आपलं. त्यामुळे मी प्रमोशनसुद्धा मनापासून करतो या चित्रपटाचं. कारण मला असं वाटतं की तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून हा चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावा आणि यासाठी तुम्ही खूप गरजेचं आहात, पत्रकार बंधू भगिनी. यासाठी तुम्हालाही मी एक विनंती करतो आहे पर्सनल, की हा चित्रपट लोकांपर्यंत पोहोचवा आणि जेणेकरून हा संपूर्ण गुलकंदाचा जो आनंद आहे तो घराघरात पसरेल. आणि मी एवढंच सांगतो की शेवटी संसार असतो हा माणूस संसाराच्या बाईकडून जाताना फक्त एकट्याने जायचं नसतं, दोघांनी जायचा हा प्रवास असतो. कधी नवऱ्याने पुढे बसायचं असतं, बायकोने मागे बसायचं असतं, कधी बायकोने पुढे बसायचं असतं, नवऱ्याने मागे बसायचं असतं. असा काहीसा उत्तम संदेश देणारा हा चित्रपट आहे. तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. मी ईशा डे आज सांगलीला आलो आहे प्रमोशनसाठी आमच्या फिल्मच्या. आणि खूप मस्त आम्ही सकाळी गणपती मंदिरात दर्शन घेऊन वगैरे आत्ता सगळ्या पत्रकारांना भेटायला आलो आहे. माझा पहिला सिनेमा आहे त्यामुळे माझ्यासाठी खूप स्पेशल आहे गुलकंद. आणि खूप हुशार आणि ह्या क्षेत्रात खूप वर्ष अभ्यासपूर्वक काम करणाऱ्या माणसांबरोबर करायला मिळालं आहे मला माझा पहिला सिनेमा. त्यामुळे मी खूप भाग्यवान समजते स्वतःला. आम्ही सगळ्याच फिल्मच्या डिपार्टमेंट्सनी खूप प्युरिटीनी खूप विचार करून सगळ्या डिटेल्ड गोष्टींचा विचार करून प्रत्येका डिपार्टमेंटनी काम केल्यामुळे खूप छान भट्टी जमून आली आहे असं मी म्हणेन. आणि आता ते सगळं तयार आहे तुमच्या पुढे 1 मेला आम्ही आणणार आहोत. तर आता फक्त तुम्ही सगळ्यांनी एवढंच करायचं आहे की थिएटर्समध्ये येऊन गुलकंद पाहायचा आहे. हे मी खूप प्रेम करता हास्यजत्रेवर आमच्या सगळ्यांवरच. तर मी खूप हक्काने तुम्हाला ही रिक्वेस्ट करते की प्लीज 1 मेला आणि त्यानंतर गुलकंद थिएटर्समध्ये येऊन बघा. आम्ही सगळ्यांनी बनवताना सिनेमा खूप मजा केली आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही बघताना खूप मजा कराल आणि काहीतरी घेऊन जाल नक्की घरी. धन्यवाद. नमस्कार, मी सचिन गोस्वामी. आज आम्ही सांगलीत आलो आहोत. आमचा मराठी सिनेमा गुलकंद जो 1 मे 2025ला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होतो आहे त्याच्या प्रमोशनसाठी. रसिको, गेली अनेक वर्ष तुम्ही मला, सचिन मोटेला आणि आमच्या सगळ्या टीमला हास्यजत्रेच्या निमित्तानं, कॉमेडीच्या बुलेट ट्रेनच्या निमित्तानं खूप प्रोत्साहन दिलं, खूप प्रेम दिलं आणि तुमच्या या प्रेमामुळेच हा सिनेमा बनवण्याचं धाडस आम्ही केलेलं आहे. याची निर्मिती आमची आहे वेट क्लाउड प्रोडक्शन्सची आणि त्याला एव्हरेस्ट एंटरटेनमेंटचे संजय छाबरिया सर यांनी छान पाठिंबा दिला आहे. ते प्रस्तुत करतायत सिनेमा, ते सहनिर्माता आहे. तर हे सगळं धाडस तुमच्या प्रेमापोटी झालं आहे. आतापर्यंत आम्ही आपल्या घरात येऊन आपलं मनोरंजन सातत्यानं करत आलो आणि प्रत्येक वेळी तुम्ही तेवढंच कौतुक आमचं केलं आहे. तर यावेळी मात्र तुमच्याकडनं थोडी आमची अपेक्षा आहे की आपण आता घरातनं बाहेर निघून थिएटरला येऊन हा सिनेमा बघावा आणि आम्हाला प्रोत्साहन द्यावं. तुम्हाला सिनेमा आवडला तर आम्हाला कळवावं. खूप मोठा रसिक प्रेक्षक संपर्कात असतो या ना त्या मार्गाने. तुम्हाला खरंच सिनेमा आवडला तर तुम्ही इतरांनाही सांगा, आम्हालाही कळवा. आवडला नाही तर त्यातलं काय नाही आवडलं तेही आम्हाला कळवा. आमचे कान पिळण्याचे आणि शाबासकी देण्याचे दोन्ही अधिकार तुम्हालाच आहेत. आणि सर्व पत्रकार बंधूंना विनंती आहे की आपण दोघांनी मिळून, म्हणजे मेकर्सने आणि पत्रकार बंधूंनी मिळून हा सिनेमा प्रेक्षकांपर्यंत पोचवूया आणि मराठी सिनेमाला खरंच चांगले दिवस येऊ शकतात. आपण थोडं सगळ्यांनी प्रयत्न केला, जोर लावला ते शक्य आहे.
मला वाटतं 1 मे 2025ला गुलकंदला आमचं एक गाणं खूप गाजतं आहे, जाऊ डेटवर. तर डेट ही जी प्रियकर प्रेयसीची असते असा एक पारंपरिक समज आहे, पण खरं तसं नाही. डेट म्हणजे कुठेतरी सोहळा करायला जाणं, आनंद घेण्यासाठी, आस्वादनासाठी जाणं. तर माझी विनंती आहे की 1 मे 2025ला सर्व कुटुंबानं नजीकच्या थिएटरला जाऊन एक आनंदाची, हास्याची, सुंदर अशी डेट साजरी करावी. कारण हा सिनेमा सगळ्या कुटुंबासाठी आहे, फॅमकॉम सिनेमा आहे. नक्की या.